अहिल्यानगर इथं कापड बाजार परिसरात अतिक्रमणावर मोठी कारवाई, 20 दुकानदारांवर कारवाई, 53 वाहनांवर दंड. दिनांक 6 एप्रिल 2026 अहिल्यानगर शहरातील कापड बाजार परिसरात शहर वाहतूक शाखा व महानगरपालिका अतिक्रमण पथकानं संयुक्तरित्या मोठी कारवाई करत रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांवर धडक मोहीम राबवली. MG रोड परिसरातील कापड बाजार, फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, सेतूजवळ लेनाई चौक, नवापेठ येथील रस्त्यांवर अतिक्रमण करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली. कारवाईचे ठळक मुद्दे: 20 दुकानदार व हातगाडी धारकांवर कारवाई, 3 हातगाड्या जप्त, 2 टेबल, 3 जाहिरात फलक, 2 स्टूल, 2 खुर्च्या, 10 लोखंडी स्टॉल जप्त. रस्त्यावर टाकलेले 33 वाहनांवर मोटर वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई. न्यायालयीन आदेशानुसार 5 दुकानदारांकडून प्रत्येकी 2000 प्रमाणे एकूण 10,000 रुपये दंड वसूल. नोटीस नंतरही कारवाई. दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 102-117 अंतर्गत नोटीस देऊनही दुकानदारांनी नियमांचं पालन न केल्याने कारवाई करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व महापालिका अतिक्रमण विभागाच्या पथकाच्या उपस्थितीत पार पडली. नागरिकांना आवाहन: सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमण करून वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असं प्रशासनानं स्पष्ट केलं. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामणे, अहिल्यानगर.